तांदुळवाडीच्या पायथ्याच्या गावामध्ये ही प्राथमिक शाळा आहे। या ठिकाणी आपण आपला टेंट लावलेला आहे व थोड्या वेळाने आपण गडाकडे प्रस्थान करणार आहोत। शाळेमध्ये रात्री आपण मुक्काम केला होता व आता आपण गडाच्या दिशेने चाललेलो आहे। तांदुळवाडी गावातून आपण आता आपला ट्रेक चालू केलेला आहे। तांदुळवाडी गावाच्या अशा या तलावाच्या रस्त्याने आपण पायरी मार्गाने गडावर जाणार आहोत। गावातून आपण ट्रेक चालू केल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित असा गडाची पूर्ण माहिती दिलेली आहे व आपणाला या ठिकाणी दोन रस्ते आहेत, एक उजव्या बाजूचा एक डाव्या बाजूचा। तर आपणाला डाव्या बाजूच्या रस्त्याने गडावर पोहोचायचं आहे। चला, काल आपण टकमक गडावर गेलो होतो। तर टकमक गडावर आपणाला आपल्यासोबत कोणीही नव्हतं, त्यामुळे थोडासा आपणाला त्रास झाला। या ठिकाणी पाहू शकतोय असा बोर्ड व्यवस्थित लिहिलेला आहे गडाकडे जाण्याचा मार्ग। यो अशा मार्गाने आपण आता आपल्या ट्रेक चालू केलेला आहे। व्यवस्थित असा पायरी मार्ग अजूनपर्यंत आहे आणि जागोजागी आपणाला दिशादर्शक बाण दाखवलेले आहेत किंवा गडाची माहिती फलक दाखवलेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी डबल फाटे फुटलेले आहेत पाहू शकतो असे, त्या ठिकाणी व्यवस्थित असे बाण व गडाची माहितीचा बोर्ड असा दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे गडावर जाताना चुकण्याची शक्यता फारच कमी आहे। सुंदर काम करण्यात आलेले आहे। वाजलेत 8 वाजून 10 मिनिट झालेले आहेत। 8 वाजता चालू केला आपण ट्रेक। थंडीचे दिवस आहेत। आज 19 जानेवारी 2024। तरीसुद्धा थोडासा आत्ता त्रास होतोय गरमीचा। इथे ॲरो दाखवून हे माहिती आहे। हा ॲरो आहे, हा ॲरोने आपणाला गडाच्या दिशेने चालत राहायचं आहे।
पायरी मार्ग पर्यंत आहे. हा प्राचीन पायरी मार्ग आहे, परंतु दमछाक करणारा ट्रेक आहे. अजूनपर्यंत आपणाला असे बोर्ड लिहिलेले आहेत ठिकठिकाणी. हाही गडाला या ठिकाणी मार्ग येऊन मिळतो. तांदूळवाडी गाव खाली पाहायला भेटत आहे, धोक्यात हरवलेलं आहे. गडाकडे मार्ग 50% गडावर आलेलो आहे. असा गडाचा या ठिकाणावरून आपल्याला व्यवस्थित व्ह्यू पाहायला भेटत आहे. थोडी सपाटी आहे आता व त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यात खडा चढ, तो पार करून आपण गडावर पोचून जातो. अजून साधारण अर्धा तास तरी लागेल आपणाला. विश्रांतीसाठी असा कट्टा बनवण्यात आलेला आहे. अशा मार्गातून आपणाला आता आपली गडभ्रमंती चालू ठेवायची आहे. हा एक मार्ग गडाला अजून मिळून जातो. पाहू शकतो गडाचा टोक आपल्या गावातून. आपला ट्रेक चालू केल्यानंतर गरम खूप होत होतं, परंतु आता या ठिकाणी आल्यावर आपणाला मस्त हवा लागण्यास सुरुवात झालेली आहे. हा आहे हजेरी माळ. हजेरी माळ म्हणजे त्यावेळेस गडावर कोण बाहेरचे सैनिक वगैरे कोण येत असतील तर त्यांना प्रथम या ठिकाणी आल्यानंतर त्यांची व्यवस्थित नोंद
करून घेतली जात असे, त्यामुळे याला हजेरी माळ असे म्हणतात. या ठिकाणी 2 रस्ते आहेत, एक आहे त्या मार्गे आणि दुसरा आहे ह्या मार्गे. तर आपण हा जो मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू. व्यवस्थित आहे ते 2 ठिकाणावरून आहे. बहुतेक हा मार्ग जास्त वापरात नसावा किंवा अडचणीचा आहे, त्यामुळे जास्त कोणी या रोडने जात नसावे. आपण जो प्रॉपर रोड आहे त्या प्रॉपर रोडने जाण्याचा प्रयत्न करू. आपण आतापर्यंत या ठिकाणी ॲरो दिलेले आहेत. आपण ह्या अशा रस्त्याने जाणार आहोत. हा जो रोड आहे तो जाणार नाही. या रस्त्याने आपण जाऊ. असे पाहू शकतो बोर्ड लिहिलेले आहेत, त्यामुळे हाच मार्ग निवडलेला योग्य राहील. हजेरी माळापासून उजव्या हाताचा जो रोड आहे त्या रोडने जावे. डाव्या बाजूला सुद्धा बोर्ड लिहिलेला आहे, परंतु तो बहुतेक अवघड असणार आणि जास्त कोणत्या रोडने जात नसते. अशा वेळी आपण या मार्गाचा अवलंब करावा. हजेरी माळाच्या थोडं पुढं आल्यानंतर गडाचा आपणाला वरील भाग व्यवस्थित पाहायला भेटतो. जो गावामधून आपणाला फक्त टोक दिसते तो हा असा परिसर भव्य दिव्य पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण आलो या रस्त्याने आलो आहे तो हा मार्ग हजेरी माळापासून उजव्या हाताने सरळ आलेलो आहे व आता या झाडीतून आपणाला वरती जायचं आहे. खडीच चाल आहे, परंतु या ठिकाणी झाडी आहे त्यामुळे जास्त त्रास जाणवणार नाही. चला आपण आपला ट्रेक चालू करू. मस्त थंड आता हवा सुटलेली आहे. आता या गर्द झाडीतून आपणाला जायचं आहे. मुंबईमुळे कोकणचे 2 भाग पडलेले आहेत, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणमध्ये ठाणे पालघर जिल्हा येतो, त्याच्यातील कल्याण, भिवंडी, ठाणे असा भाग. तर पालघर, तलासरी, मोखाडा, डहाणू, पालघर, वसई हा भाग येतो. तर दक्षिण कोकणमध्ये रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा असा भाग येतो. उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजची सत्ता होती, त्यामुळे या भागातील जे भुईकोट आहेत ते बऱ्यापैकी पोर्तुगीज स्थापत्याचे दिसतात आपणाला. त्याच्यातील आपण बरेच गडकोट म्हणजे जे भुईकोट आहेत ते केलेले आहेत. आपले आता थोडेफार जे राहिलेले आहेत तेही येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे. व आता आपली जी सफर आहे ती सफर पालघर जिल्ह्यातील गिरिदुर्ग जे आहेत त्याची सफर चालू आहे. पालघर जिल्ह्यातील गिरिदुर्ग हे बऱ्यापैकी म्हणजे भरपूर घनदाट जंगलातील आहेत, त्याच्यामुळे
गडावर एकट्याने येऊ नये, सोबत कोण असेल तर आलं तर या, कारण या ठिकाणी समजा तांदूळवाडीवर ठिकठिकाणी ॲरो दाखवलेले आहेत, तसेच माहिती फलक आहे, त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता नाही. परंतु टकमक झाला किंवा बाकीचे जे गड आहेत त्या ठिकाणी तुम्हाला खूप नचावं लागणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा गड बोलतो तर टकमक गड आहे. 2.5 तासाची त्याला चाल आहे, परंतु बऱ्यापैकी चाल नॉर्मल आहे. शेवटच्या टप्प्यात खडा चढ आहे, हे पाहू शकतो. असा या ठिकाणी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, कोणत्या बाजूला जायचं आहे किंवा काय. या बाजूला जायचं नाही आपणाला, या बाजूला जायचं आहे. घोडेमाळ आहे त्या बाजूला, आपण येताना जाऊ. घोडे बांधण्याचे ठिकाण असणार त्या काळी, असं पाहू शकतो. गावाकडे वगैरे खूपच अप्रतिम काम केलेले आहे. आपल्यासारख्या गिरिदुर्ग प्रेमींसाठी हे खूप म्हणजे अप्रतिम काम आहे. एवढ्या अशा ठिकाणी सुद्धा एवढी चांगल्या प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे. जवळपास 10 फुटावर ॲरो दाखवण्यात आलेले आहेत, त्यामुळे रस्ता चुकत बिलकुल नाही. पाहू शकतो आपण प्रत्येक ठिकाणी ॲरो दाखवण्यात आलेले आहेत व बोर्डसुद्धा लिहिलेले आहेत. तांदूळवाडीवर जाताना आपल्याला प्रामुख्याने आपला ढाकचा किल्ला आहे, रायगड जिल्ह्यात आहे, परंतु त्याला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग जो आहे तो पुण्यातून आहे. त्याची आठवण आल्याशिवाय या ठिकाणी आपणाला राहत नाही. त्यालाही जाण्यासाठी असाच मार्ग आहे जंगलातून. आता आपल्याला खडा चढ आहे, अर्धा तास लागेल अजून टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी. प्रत्येक 10 फुटावर ॲरो दाखवलेला आहे, हे पाहू शकतो. इथे की लगेच समोर असं पाहू शकतो की लगेच पुढच्या बाजूस गडाचा शेवटचा टप्पा आहे. हे पाहू शकतो, या मार्गाने जायचं नाही आपल्याला, असं बोर्ड लिहिलेलं आहे. याचा मार्ग वरील बाजूस जातो आपला. अशा मार्गाने जायचं आहे. आलेलो आहे, पाहू शकतोय.
बहुतेक हा गडाचा चढणीचा शेवटचा भाग असावा. पुन्हा एकदा खडा चढ लागलेला आहे. गावातून आपण ट्रेक चालू करून 6 तास झालेला आहे व या आपल्या भाग्यवापाशी आपण पोचत आहोत. तर थोडासा पुन्हा एकदा असा खडचड पाहायला भेटत आहे. गडाचा हा शेवटचा टप्पा आहे. आलो आहे आपण आता. बरेच अंतर पार केलेले आहे. हा जो शेवटचा टप्पा आहे तो पूर्ण खडा रस्ता आहे. त्याची काही ठिकाणी रिबीन सुद्धा लावण्यात आलेली आहे व असा हा शेवटचा टप्पा पार करायचा आहे आपल्याला. गडाचा शेवटचा भाग व या ठिकाणावरून आपल्याला टॉप दिसण्यास सुरुवात झालेली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर असा भाग पाहायला भेटत आहे. या पायऱ्या त्या काळी असणार, परंतु इंग्रजांनी ह्या पायऱ्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. पाहू शकतो आपण, पूर्ण पायवाट होती त्यावेळेस. गडाचा पसारा, त्या ठिकाणी पाण्याचं टाक आहे, पाहू जाऊन ते सुद्धा. गडावर जाताना डाव्या हाताला एक पाण्याचा टाक आहे. जवळपास 1.5 ते पावणे 2 तासाच्या ट्रेकनंतर आपण महादरवाजापाशी पोचलेलो आहे. हे पहा, महादरवाजा तांदुळवाडीचा. दोन्ही बाजूला बुरुज आहेत. पण महादरवाजाच्या वरील बाजूने आता महादरवाजातून गडफेरी करण्यास सुरुवात करू. शकते या बाजूला जाऊ आपण आता.
तांदूळगडाच्या टॉपला आलो आपण. तांदूळवाडी गड असा टॉप गडाचा हा दक्षिण भाग असावा. बघूया काय या भागात काय पाहायला भेटते आपल्याला. सागड त्या बाजूला काही पाहायला भेटत नाही आपल्याला. मोकळा आहे अखंड. खाली तलाव पाहायला भेटत आहे आपल्याला. सफाळे गावातील तलाव. हा एक रस्ता आहे, थोडासा अवघड आहे, परंतु जाताना आपण या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू. असा एक कातळ टप्पा आहे, थोडासा अवघड आहे, परंतु कमी वेळेत गडावर पोहोचून जातो ह्या मार्गाने. थोडीफार तटबंदी आहे या बाजूला, बघू शकते तसं. थोडासा हा याची बुरुजाची तटबंदी आहे. हा बुरुज आहे तटबंदी. महादरवाजावर या बाजूला टाका इथे पाहून प्रथम आपण. पाण्याच्या टाक्यांचा समूह. पाणी टाकी पाहू शकतो. 1 2 3 4 5 6
8 व पाणी भरल्यानंतर बाहेर जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित असं या ठिकाणी बांधकाम केलेले पाहायला भेटत आहे. चला ही टाकी पाहून आपण आता वरच्या बाजूस जाऊ. सुंदर एक टाकी ही. त्या काळातील वास्तू इथे वापरातील ठेवण्यात आले. जपून व्यवस्थित तांदळा स्वरूपात आहे असा हा परिसर. वाड्याचा चौतारा असा पाहायला भेटत आहे. आपण आता जो महादरवाजाचा भाग आहे त्या ठिकाणी जाऊन थांबू, जायची वाट बघत. आपण आता गडाचं जे मेन 2 वास्तू होत्या, पाण्याच्या टाक्यांचा समूह व त्या ज्या वास्तू तांदळा स्वरूपात ठेवलेले आहेत ते पाहून पुन्हा महादरवाजापाशी येऊन बसलेलो आहे. महादरवाजापासून आपण राईट टर्न मारून या बाजूला आलो तर आपणाला याची एक पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. पाहू शकतो आपण कोरडे आहे पाण्याचं टाकं. पाण्यासाठी त्याच्यात ते 2 आपण पाण्याची टाकी पाहिलेली आहेत व्यवस्थित. समोरच्या बाजूस सुद्धा आपणाला अशी तटबंदी पाहायला भेटत आहे. 6 महादरवाजातून वर आल्यानंतर आपण ह्या बाजूला जाऊन पाहिलेलं आहे तर ह्या बाजूला काही नाही. म्हणजे महादरवाजातून डाव्या साईडला गेलो तर त्या बाजूला काही नाही, त्या बाजूला गेलं नाही तरी चालेल. व त्या ठिकाणी 2 पाण्याची टाकी आहेत ती पाहिलेले आहेत आपण. महादरवाजा सरळ वर गेल्यानंतर त्या ठिकाणी तांदळा स्वरूपात ठेवलेल्या वास्तू आहेत व पाठीमागच्या बाजूस पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. या अशा वास्तू आहेत. आता आपण अजून पाहू काय काय वस्तू पाहायला भेटत आहेत आपणाला. वर येताना त्या ठिकाणी 2 पाण्याची पाहायला भेटत आहेत व्यवस्थित पाण्याची टाकी. हा पाहू शकतो आपण महादरवाजा आहे व महादरवाजाच्या समोर गेल्यानंतर पाण्याची टाकी समूह व इतर अवशेष. आपण जो आलो तांदुळवाडी गावातून तो ट्रेक चालू केलेला तसा व ह्या माळापाशी आलो आपण हजेरी माळ व हजेरी माळाच्या पुढे हा घोडेमाळ व घोडेमाळाकडे न जाता आपण सरळ या अशा दरीतून सरळ वर आलेलो आहे. वर येताना 2 पाण्याची टाकी लागली. तसेच पुढे आल्यानंतर महादरवाजातून उजव्या बाजूला आल्यानंतर हे एक पाण्याचं टाकं. आत्तापर्यंत आपण एवढं पाहिलेलं आहे गडावर. पाहू शकतो नदी, पूर्ण नदी आणि तांदुळवाडी गाव. जय अशा माळाने वरील बाजूस आपण आता पोचत आहे. तो बालेकिल्ला असावा. बऱ्यापैकी अवशेष आहेत.
बालेकिल्ल्याकडे जाणार आहे आपण. जय येतोय त्याची वाट पाहत बसलेलो आहे आपण. गडावर 2 तास चढून आल्यानंतर आता आपण महादरवाजापाशी पोहोचलेलो आहे व आता आपण महादरवाजा, काही पाण्याची टाकी व त्या बाजूला एक बालेकिल्ला आहे तेही पाहूया. तर चला आता आपण जाऊया पाहण्यासाठी गड. महादरवाजापाशी आल्यानंतर येथे आपण पाहू शकतो बाजूला येथे एक बुरुज आहे व येथे सुद्धा एक बुरुज आहे. या बाजूने आल्यानंतर येथे एक टाकं खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्याच्या या बाजूला ही अशी रचना केलेली आहे. ही रचना यासाठी केलेली आहे का की जेव्हा पाऊस होतो तेव्हा जे पाणी येते त्या पाण्यामधला गाळ त्या खड्ड्यामध्येच असं थांबून असतो व शुद्ध पाणी या टाक्यात येऊन थांबते, त्यामुळे त्याचा वापर तसा असतो. समोर आपल्याला 2 पाण्याचे टाके दिसून येतात, तेही आपण जाताना पाहूया. आता आपण प्रथम बालेकिल्ल्याकडे जाणार आहे व आता आपण या पठारावरून चालत जाणार आहे. तर चला जाऊया. पाहू शकते सुंदर नजारा खालचा. तो जो आहे तो मुंबई अहमदाबाद हायवे म्हणणार आहे बुलेट ट्रेनसाठी, किंवा तो जो आहे त्यासाठीच आहे. व आपण आता बालेकिल्ल्याच्या दिशेने कूच करत आहोत. आपण पाहू शकतो ही जी तटबंदी आहे ही जरा वेगळ्याच पद्धतीची आहे. 2 दगड ठेवून त्याच्यावर तिसरा दगड त्या दोघांवर ठेवून व त्याच्यावर अजून दगड लावलेले आहे, त्यामुळे दगड एकमेकांमध्ये पॅक राहतात. म्हणून अशी खूपच सुंदर अशी इथं रचना आहे व दिसायला सुद्धा खूप चांगलं दिसून येते. ते बालेकिल्ला आपणाला पाहायला भेटत आहे.
गडाच्या बालेकिल्ल्याला जाताना येथे एक बोर्ड लिहिलेला आहे, किल्ले तांदुळवाडी, व त्याची माहिती दिलेली आहे. बालेकिल्ल्याकडे असा हा मार्ग आहे. किल्ला पाहण्यासाठी आपणाला 1 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते व येण्यासाठी 2 तासाची वेळ आणि जाताना 1-1.5 तास पुरेसा होऊन जाईल. सकाळी लवकर ट्रेक चालू करावा, त्यामुळे ऊन लागणार नाही. बालेकिल्ल्याच्या भागात आपण आता पोहोचत आहोत. बुरुज आहे या ठिकाणी एक. या ठिकाणावरून जाताना सावध जा, खाली दरी आहे व थोडासा रस्ता आहे. सुंदर अप्रतिम बालेकिल्ला. पाहू शकतो बालेकिल्ल्यावर असं एक पाण्याचं टाकं विहीर आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपणाला या ठिकाणी गडाची व्यवस्थित अशी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर कृपा करून हा व्हिडिओ स्किप करून जरूर ही पूर्ण माहिती वाचा. सुंदर माहिती देण्यात आलेली आहे व्यवस्थित. व आपण आता बालेकिल्ल्यावर देवाचे जे मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला जात आहे. प्रथम आपण बालेकिल्ल्याच्या पाठीमागील बाजूस काही अवशेष आहेत, इतर अवशेष पाहू. असा एक दरवाजा व इतर अवशेष पाहायला भेटत आहेत. पाठीमागील बाजूस लालठणी गावातून आलेला मार्ग आहे. बालेकिल्ला प्रवेशद्वार या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. असा हा मार्ग आहे. आता गडावर हा शेवटचा प्रवेशद्वार होता बालेकिल्ल्याचा, त्या साईडला आपण आलेलो आहे. व आता आपण गडावर परतीच्या प्रवासाला निघूया थोड्याच वेळात. व त्याच्या आधी एक 9 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, ते पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहण्यासाठी जाऊया आता आपण. वाड्याचे चौतरे किंवा अवशेष पाहायला भेटतात पाठीमागील बाजूस. मंगळगडावर सुद्धा आपणाला असेच अवशेष पाहायला भेटतात. पाठीमागील बाजूस तटबंदी आहे, ही अशी साफसफाई करण्यात आलेली आहे नुकतीच. त्यामुळे आपणाला गडावर फिरताना अडचणीचा सामना करावा लागत नाही. व्यवस्थित आणि सुंदर काम केलेलं आहे. आपण सर्व पाहत, वाड्याचे अवशेष वगैरे पाहत, जो बालेकिल्ल्यावरचा मंदिराचा भाग आहे तो पाहण्यासाठी आलेलो आहे. हे पाहू शकतोय. गडाच्या बालेकिल्ल्यावर काही अवशेष आहेत वाड्यांचे, व येथे शिवरायांची अशी छोटंसं मंदिर आहे. हे पाहू शकतो, शिवरायांचं असं सुंदर असं मंदिर आहे. येथे कुंड आहे, आपण पाहू शकतो.
जास्त खोल पण नाही, त्यामुळे आपण याला विहीर नाही बोलू शकत. एक कुंड आहे. या बाजूला आपण आता पाहू आपल्याला काय पाहायला भेटत आहे का. जाण्यासाठी पायरी मार्ग आहे व असा बालेकिल्ला आपणाला किल्ले भवानगड, आपण भवानगडावर आपणाला सेम अशी तटबंदी असणारा बालेकिल्ला पाहायला भेटतो. त्याचा व्हिडिओ आपला आहे, तोही नक्कीच पहा. ते गडावर एक पाण्याचं तलाव किंवा काही असू शकतं, पण ते सध्या पूर्ण गवताने भरलेले आहे. मग गडाला जसा समोरच्या साईडला एक टोंब आहे मोठासा, तसं येथे सुद्धा आहे, जे आपल्याला गावातून खुणवत असतं. असे आपणाला होल्स पाहायला भेटत आहेत. 5-6 होल्स आहेत, समोर पाहू शकतो. तसेच अजून पुढे आल्यानंतर असे बरेच होल्स पाहायला भेटत आहेत. समोर अजून पाहू शकतो. या ठिकाणी असा व थोडी या ठिकाणी तटबंदी. या ठिकाणी असा मोठा तलाव पाहायला भेटत आहे आपणाला. हा तलाव पाहून आपणाला आपला राजहंसगड कर्नाटकमधील त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्या बाजूने आपण व्यवस्थित पाहू. बालेकिल्ल्यावरून जरा खाली आल्यानंतर आपण या बाजूला जातो व येथून इथे तांदळात रचलेले एक मंदिर आहे, तेही आपण पाहायला जाऊया. आता आपण तांदळात रचलेलं जे मंदिर आहे त्या मंदिरापाशी आलेलो आहे. समोर दिसत आहे ते मंदिर. या मंदिरापाशी त्या काळातले वास्तू ठेवण्यात आलेले आहेत. त्या काळात वापरात आलेल्या ज्या वास्तू आहेत ते येथे ठेवलेले आहेत. जर तुम्ही हे तांदळात रचलेलं मंदिर पहिल्यांदा बघत आहे तर कमेंट करून नक्कीच कळवा. ते जात व उखळ ठेवलेलं आहे. या तांदळा स्वरूपातील मंदिर पाहून आपण आता खालच्या बाजूस पाण्याची जी टाकी आहेत ती पाहण्यासाठी जात आहे. जवळच आहे. खालच्या बाजूस पाहू शकतो असा पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटत आहे. समोर पाहू शकतोय या ठिकाणी मधमाशा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहेत. कृपया या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आपण परफ्यूम किंवा अन्य ज्याच्यामुळे माशा आपल्यावर हल्ला करतील असे काही करू नका. फटाके उडवू नका.
गडावर आपण आता अगरबत्ती लावून आपण बालेकिल्ल्याकडे पुन्हा एकदा जाणार आहे व त्या ठिकाणी सुद्धा आपण आता उदबत्ती लावणार आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या गडावर या झाडाखाली आपण खूप छान अशी एक तास आपण विश्रांती घेतली. जर तुम्ही गडावर आले व विश्रांती घ्यायची असेल तर या झाडाखाली नंतर नक्कीच या. व आता आपण हे सर्व पाहून गड उतारण्यास सुरुवात करत आहोत. आता दुपारचे 1:15 वाजलेले व आपण आता गड उतारण्यास सुरुवात करत आहोत. वाड्याचा चौथरा पाण्यास भेटत आहे. मोठा आहे इथं पाहू शकतो. याचा पूर्ण तटबंदीचा भाग पाहायला भेटत आहे. वाडा असावा या ठिकाणी. पाण्याची टाकी आपल्याला दिसून येतात. पण आता हजेरी माळापाशी आलेलो आहे. गडावर जाताना ज्या पद्धतीने ठिकठिकाणी आपणाला ॲरो दाखवलेले तसेच येताना गावाकडे जाताना सुद्धा खूप ठिकाणी ॲरो दाखवण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता नाही.